साताऱ्याला जायचं मनात आलं आणि आम्ही निघालो. 5वीला पुजलेलं नवले ब्रिजचं ट्रॅफिक न लागल्यामुळे आम्ही भलतेच खुश होतो. आणेवाडीचा टोलनाका बघून माझ्यातला ओजी सातारकर खुश झाला. पण स्टँडला या असा फोन मात्र मला आज करायला मिळाला नाही. सकाळी सकाळी या जिजा साल्यांसोबत हिंडून यावं म्हणे. घाटात थांबलो. डोंगराच्या कुशीत विसावलेल्या साताऱ्याला मन भरून पाहिलं आणि पोचलो कासला. सकाळची 7ची वेळ होती, त्यामुळे धुकं चांगलंच पसरलं होतं. आम्हाला वाटलं आम्हीच पहिले असू, पण प्रतिव्यक्ती 150 रुपये तिकीट काढलं. यातच इंटरनल ट्रान्सपोर्ट, पार्किंग आणि एंट्री फी इन्क्लूड होती. ही जी मागे बस उभी आहे ती तुम्हाला पार्किंगपासून जे कासचे गेट्स आहेत ना तिथंपर्यंत सोडून येते. मग ड्रायव्हर दादांच्या प्लेलिस्टवर वाईप करत आजूबाजूचा निसर्ग बघत आम्ही पोचलो गेट नंबर 2ला. मध्यंतरीच्या पावसाने फुलांचं खूपच नुकसान झालं होतं आणि आम्ही तसं सीझन संपतानाच गेलो. पण फुलांची कमी या तळ्याने भरून काढली. इतकं शांत, प्रसन्न वाटत होतं या तळ्याकाठी. निसर्गाने केलेली मुक्तहस्त उधळण म्हणजे हीच. मग थोडीशी पेटपूजा करून आता आम्ही चाललोय कुमुदिनी लेककडे. पुढच्या भागात बघूयात कुमुदिनी लेक आणि परिसर.